नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पाहणार आहोत की एक ChatGPT नावाचं एक प्लॅटफॉर्म आणलंय. तर ते कशा पद्धतीने हँडल करता येतं. बऱ्यापैकी माझ्या विद्यार्थी मित्रांना हे माहिती नाही की ChatGPT हे सॉफ्टवेअर हे कशा पद्धतीने वर्क करतं. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज इथे लाईव्ह प्रूफ करून दाखवणार आहे आणि ते वर्क कसं करते हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमला आल्यानंतर इथे सिंपल आपल्याला chatgpt.com हे टाईप करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला सांगतो व्हॉट कॅन आय हेल्प विथ. मित्रांनो, तुम्हाला ज्या भाषेमध्ये जी पण लँग्वेज येते त्या भाषेमध्ये तुम्ही इथे टाईप करून त्यांना पाठवू शकता. फॉर एक्झाम्पल, आता मी जर इथे हाय पाठवतो तर बघा त्यांचा एक रिप्लाय कसा येतो आपल्याला. हे व्हॉट्सअप. तर आता आपल्याला काही आयडियाज घ्यायच्या आहेत. सपोज मी आता इथे काही टाईप करतो की मला काही बिझनेस आयडियाज पाहिजेत. मला बिझनेस आयडियाज द्या. एकदम सिंपल मराठी भाषेमध्ये टाईप करून पाठवू शकतो मित्रांनो. आता इथे पहा, नक्की जर तुम्ही एक MLA मेंबर ऑफ लॉजिस्टिक असेंब्ली असाल किंवा त्या पद्धतीने समाजात एक प्रभावी व्यक्ती असाल किंवा जनसुविधा केंद्र, ई सेवा केंद्र, त्या पद्धतीने सरकारी सेवा, कौशल्य विकास, तर यापैकी आपण काय आहोत हे त्यांना आपल्याला सांगायचं आहे. तर आपण फॉर एक्झाम्पल एक नंबर टाकू इथे. एक नंबर टाकू आणि सेंड करू. ओके. इथे एक नंबर पाठवून सेंड केल्यानंतर आता बघा, पहिला बिझनेस जनसुविधा केंद्र, ई सेवा केंद्र हाच हवा आहे ना. तर बघा, का सुरू करावा. आजच्या डिजिटल युगात ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो की ज्या सेवा देऊ शकता त्या सेवा, आधार कार्ड अपडेट, नोंदणी, राशन कार्ड. आता इथे आपण पाहू शकतो की शिष्यवृत्ती फॉर्म भरून देणे, बँकिंग सेवा, पासपोर्ट सहाय्य, बायोमेट्रिक अटेंडन्स सेवा. त्यानंतर कशी सुरुवात कराल? सुरुवातीचा खर्च. मित्रांनो, इथे पहा आपल्याला काय खर्च लागणार आहे हे सुद्धा त्यांनी एक अप्रॉक्सिमेटली म्हणजेच अंदाजे आपल्याला इथे दिलेला आहे. कशी सुरुवात कराल? सुरुवातीचा खर्च 50,000 ते ₹1,50,000. त्यासाठी लॅपटॉप, प्रिंटर, बायोमेट्रिक डिव्हाइस, फर्निचर आणि इंटरनेट या सुविधांचा लाभ घ्यायला पाहिजे आपण. देन आपल्याला त्यानंतर लायसन्स व रजिस्ट्रेशन. त्यामध्ये आपला CSC कॉमन सर्व्हिस सेंटर पण लागेल. त्यानंतर स्थानिक पंचायत समिती किंवा नगर परिषदची परवानगी, ठिकाण गावात, शहरात, बाजारपेठेत लोकांच्या सोयीचा. त्यानंतर कर्मचारी 1 ते 2 लोक पुरेसे आहेत त्यासाठी. मित्रांनो, A to Z माहिती आपल्याला यामध्ये भेटत राहते. आता हे फक्त आपण बिझनेस आयडियाज बद्दल सांगितलं. तुम्ही जॉब सांगा किंवा तुम्हाला जे माहिती पाहिजे किंवा तुम्हाला YouTubeला व्हिडिओ हे कशा पद्धतीने अपलोड करायचं किंवा तुम्हाला Instagram आयडी कशी ओपन करायची, Facebook आयडी ओपन कशी करायची, सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा ह्या सगळ्या माहिती आपल्याला इथे पाहायला मिळतात. कमाई कशी होईल? तर यामध्ये मित्रांनो पहा की प्रत्येक सेवेसाठी 10 ते 100 पर्यंत फी राहते. दरमहा 300 ते 500 लोकांपासून सुरुवात, नफ्यासह कमाई, कॉन्ट्रॅक्ट बेसिस, सरकारी योजनांच्या कॅम्प सुद्धा करता येतील. ठीक आहे. आता मी इथे दुसरं काहीतरी सर्च करतो मित्रांनो. आता इथे काय सर्च करू? आणि मित्रांनो, आपण इथे विचारल्यानंतर आता पहा, मी इथे विचारलं की महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर इथे फक्त एवढंच उत्तर नाही आलं की महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. परंतु मुंबई ही राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्राची आणि भारताची एक अत्यंत महत्वाची नगरी आहे. तसेच हिवाळी राजधानी म्हणजेच नागपूर. हिवाळी अधिवेशन, विंटर सेशन हे इथे होतं. मुख्य राजधानी मुंबई, हिवाळी राजधानी नागपूर. तर मित्रांनो, तुम्हाला जर काही गणितात किंवा काही जनरल नॉलेजमध्ये काही अडचण येत असतील, त्या सुद्धा प्रश्न आपण या प्लॅटफॉर्मवर विचारू शकतो. त्यानंतर भरपूर अशा आयडियाज तुम्ही इथे विचारू शकता. त्यानंतर तुम्हाला एखादा जर फोटो गिबली करायचा असेल किंवा तुम्हाला एखादा पोस्टर बनवायचा असेल, तर त्यासाठी कोणते कोणते ऍप्लिकेशन आपल्याला यूज होतात, त्या ऍप्लिकेशनची संपूर्ण माहिती सुद्धा इथे येत असते मित्रांनो. जॉब. आता इथे समजा तुम्ही फक्त जॉब जर टाकला, तुम्हाला जॉब विषयी माहिती हवी आहे का? थोडं स्पष्ट सांगता. तुम्ही जॉब शोधताय का? हो. हो पाठवलं. देन आता आपण पहा. मस्त. पण तुम्ही हो म्हटलं, तुम्ही नोकरी शोधताय असं धरू का? तुम्ही सध्या काय करता? 12वी झाले, ग्रॅज्युएट आहे, ITI डिप्लोमा, जॉब एक्सपिरियन्स काय आहे? तुम्हाला कुठल्या प्रकारची नोकरी हवी आहे? सरकारी नोकरी, MPSC, पोलीस, तलाठी वगैरे, खाजगी ऑफिस जॉब, कामगार वर्ग किंवा पार्ट टाइम, फुल टाइम. आता आपण इथं पार्ट टाइम बघू.
आता बघा काय पाहते. एकदम सडनली उत्तर मिळते मित्रांनो. यामध्ये आपल्याला जास्त वेळ वाट बघत बसण्याचं काम नाही. आता इथे काय म्हणते, पार्ट टाइम जॉब आयडिया इन महाराष्ट्र ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही प्रकारचे आहेत. एक, ऑनलाईन काम घर बसल्या डेटा एंट्री किंवा टायपिंग वर्क आवश्यक, मोबाईल किंवा लॅपटॉप, थोडं इंग्रजी आवश्यक आहे. काम डेटा भरायचा आहे, डॉक्युमेंट टाईप करायचे आहेत, मिळकत 5,000 ते 15,000 महिना. फ्रीलान्सिंग मध्ये डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, रायटिंग, कॅनवा, फोटोशॉप या ॲप्सवर पोस्टर बनवणे, युट्यूब शॉर्ट्स, रील्स एडिट करणे, कंटेंट रायटिंग, जर तुम्हाला इंग्रजी येत असेल तर. त्यानंतर सोशल मीडियावर काम करण्यासाठी लोकांसाठी लोकांसाठी इंस्टाग्राम, फेसबुकवर पेज सांभाळणे, व्यवसायासाठी व्हॉट्सअप मार्केटिंग करणे, ऑनलाईन ट्युटर शिक्षण घेऊन शिकवणे. अशा भरपूर प्रकारची माहिती यावर आपल्याला एका क्लिकमध्ये मिळते मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या आलेल्या प्लॅटफॉर्मची संधी कुठेही सोडू नका. जे हवंय ते मागा आणि आपल्याला साध्य करून घ्या. कुठल्या प्रश्नाचं उत्तर घ्या, कुठला व्हिडिओ कसा एडिट करायचा, कुठल्या ऍपने व्हिडिओ एडिट करायचा, व्हॉइस मेकर कसं बनवायचं, व्हॉइस चेंजर कसं करायचं, टायपिंगला स्पीच मध्ये कसं रूपांतर करायचं, एखादी टायपिंग आपण केली त्याचं व्हिडिओ कसा तयार करायचा, जी टोटल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलाय मित्रांनो. तर मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.